गवताळ प्रदेश. हा प्रदेश वरकरणी निर्जीव वाटत असला तरी या परिसंस्थेत नांदणारी जैवविविधता समृद्ध मानली जाते. मानवी संस्कृतीचा इतिहास सांगणाऱ्या या परिसंस्थेत विविध सजीवांचा अधिवास असतो. यातील लक्षवेधी प्राणी ठरतो काळवीट अर्थात ब्लॅक बक. सरकारी कागदांबरोबरच समाजात गवताळ प्रदेश म्हणजे पडीक जमीन अथवा गायरान जमीन असा समज आहे. मात्र काळवीट या प्राण्याने गवताळ प्रदेशांसोबत सहसंबंधाचं नातं जोपासलंय. काळविटांच्या निमित्तानेच राज्यातील रेहेकुरी आणि ममदापूर येथील गवताळ प्रदेशांना संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलंय. महाराष्ट्रात काळवीटच्या 2 सबस्पीसीस आढळतात. एक आहे अँटिलोप सर्व्हिकाप्रा, दुसरी राजपुतानी. तर त्यामधला जो डिफरंट आहे, राजपुतानी ही थोडे सर्व्हिकाप्रापेक्षा साईजला मोठा येतो. त्याचे जे हॉर्न्स आहे ते डायव्हर्जन्स हॉर्न्स आहे. त्याचा बॉडीचा अप्पर जो पार्ट आहे तो डार्क ब्लॅक कलरमध्ये येतो आणि पोटाकडचा भाग जो आहे तो व्हाईट कलरमध्ये येतो. आणि सर्व्हिकाप्रा जो आहे तो राजपुतानीपेक्षा साईजला थोडा छोटा येतो. त्याचे जे हॉर्न्स आहेत ते व्ही शेपमध्ये येतात आणि त्याचा पाठीकडचा जो भाग आहे तो डार्क ब्राऊन येत असतो. संस्कृतमध्ये काळविटाला कृष्णमृग असं म्हणतात. मात्र काळवीट हा मृग म्हणजेच हरिण कुळातील प्राणी नसून त्याचा समावेश कुरंग कुळात होतो. भारतात कुरंगच्या 5 प्रजाती आढळतात. त्यामधील काळविटांचा अधिवास हा सौराष्ट्र, राजस्थानमधील काही भाग, पंजाब, पूर्वेकडे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा आणि दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत आढळतो. कळपाने राहणारा हा प्राणी प्रामुख्याने दिवसा सक्रिय असतो. एका कळपामध्ये काळविटांची संख्या साधारण 5 पासून कितीतरी हजारापर्यंत असू शकते. खाद्याच्या उपलब्धतेनुसार कळपाची संख्या ठरत असते. गवत आणि खाद्यधान्य हे त्यांचं मुख्य अन्न होय. दिवसभर चरून दुपारच्या उन्हात काळवीट विश्रांती घेताना दिसतात. नर काळविटांची वरची बाजू, पार्श्व बाजू आणि पायाच्या बाहेरची बाजू तपकिरी किंवा काळी असते. त्याला रुबाबदार अशी पिळदार शिंग असतात. तर मादीच्या वरच्या बाजूचा आणि डोक्याचा रंग पिवळसर करडा असतो. तिला शिंग नसतात. दोघांच्याही पायांची आतील बाजू आणि डोळ्याभोवतालचा भाग पांढरा असतो. दृष्टी अतिशय तीक्ष्ण असते. अँटिलोप आणि डिअरमधला डिफरंट मी तुम्हाला सांगतो. अँटिलोपचे जे हॉर्न्स असतात ते लाईफ टाईम असतात. त्यांची टेरिटोरियल फाईट झाल्यानंतर तुटल्यानंतर ते परत येत नाहीत. आणि डिअरचे जे आहेत ते दरवर्षी मेटिंग सीझनमध्ये गळतात आणि नवीन शिंग त्यांना येतात. नर काळविटांचा रुबाब काही औरच. नर काळविटांच्या स्वतंत्र कळपात त्यांच्या एकमेकांशी झुंज लागलेल्या दिसतात. कधी कधी सरावासाठी या झुंज लागतात, तर कधी मादीला आकर्षित करण्यासाठी 2 काळविटांमध्ये झुंजीची स्पर्धा होते. मादी ही जिंकलेल्या काळविटाची निवड करते. विणीच्या काळात नर काळवीट आपल्या प्रतिस्पर्धकांपासून कळपाचे रक्षण करतो. राजस्थानमधील बिश्नोई समाजाबरोबरच महाराष्ट्रातही नाशिक आणि संभाजीनगरच्या ग्रामीण भागात काळविटांविषयी आदर दिसतो. काळवीट म्हणजे त्याला एक मराठी भाषेतून हरण असं एक नाव ठेवलेलं आहे.
म्हणजे शेतकरी वर्ग लोकांनी शेतकरी जे लोक आहे ना ते हरिण म्हणतात, पण आपल्या याच्यात त्याला काळवीट असं शब्द म्हणतात फॉरेस्ट डिपार्टमेंटला. आणि ते शेतात जर आले तर त्याच्यापासून म्हणजे काही बा असं लाभ होतो की बा जसं आपण म्हणतो देवा धर्मामध्ये आपला पाऊल लागला व आपल्या घराला एखाद्या संताचा किंवा काही तर आपलं चांगलं होतं. असं हरिण म्हणजे एक हे आपलं काळवीट हे म्हणजे एक देवाच्या स्वरूपामधून शेतामध्ये आपल्या आलं म्हणजे त्याच्यातून चांगला लाभ होतो व आपल्या. भारतासारख्या मोसमी पावसाच्या हवामानात नैसर्गिक गवताळ प्रदेश फार कमी प्रमाणात आढळतात. राज्यात रेहेकुरी अभयारण्य आणि ममदापूर संवर्धन राखीव यांसारखी वनक्षेत्र ही काळविटांबरोबरच गवताळ प्रदेशांच्या संवर्धनासाठी संरक्षित करण्यात आली आहेत. नाशिक जिल्ह्यामधील येवला तालुक्यात ममदापूर संवर्धन राखीव वनक्षेत्र पसरलंय. 54 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या या संवर्धन राखीव वनक्षेत्राची 2014 सालीच घोषणा झाली. या भागात वर्षानुवर्ष झालेल्या चराईमुळे गवताच्या चांगल्या प्रजाती नष्ट झाल्या. त्यावर उपाय म्हणून वन विभागाने संवर्धन राखीव क्षेत्रात गवती कुरण विकास प्रकल्प आणि जल व मृदा संधारणाची कामं हाती घेतली. ममदापूर संवर्धन राखीमध्ये 6 प्रजाती गवताच्या 6 प्रजाती आढळतात. यामध्ये प्रामुख्याने 2 ज्या गवत प्रजाती आहे डोंगरी आणि दशरथ हे काळविटांच्या एकदम आवडते खाद्य आहे. डोंगरीमध्ये 2 प्रकार पडतात, एक सफेद डोंगरी आणि एक लाल डोंगरी. लाल डोंगरी साधारणपणे 2 ते 2.5 फूट वाढतो आणि सफेद डोंगरी हा 5 ते 6 फूट वाढतो. 2 नंबरला येतं दशरथ. दशरथ हे शेवरी वर्गातलं असल्यामुळं ते काळविटांचं एकदम आवडतं खाद्य आहे. आता ममदापूर संवर्धन राखीव वनक्षेत्रातील अधिवास काळविटांसाठी अनुकूल झालाय. मात्र केवळ भारतीय उपखंडात अधिवास असणाऱ्या या प्राण्याला आपल्या अस्तित्वासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. अधिवास नष्टता हे त्यामागील प्रमुख कारण असलं तरी चोरटी शिकार आणि रस्ते अपघातांचा बळी देखील हा प्राणी ठरतोय. त्यामुळे काळविटांबरोबरच त्यांच्या अधिवासाचं संवर्धन करणं गरजेचं आहे. कारण गवताळ प्रदेश वाचला तरच काळवीट वाचेल.